धोंगडी जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांची दयनीय अवस्था, 28 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका। मलकापूर तालुक्यातील धोंगडी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या शिकस्त झाल्या आहेत। गत काळात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या खोल्यांची स्थिती आणखी बिघडल्याने या शाळेत शिकणाऱ्या 28 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार या वर्गखोल्यात साप सुद्धा आढळत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मलकापूर तालुक्यातील जोडगाव गट ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत धोंगडी येथे जिल्हा परिषदेची मराठी पूर्व माध्यमिक शाळा कार्यरत आहे। या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी 2 खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे। आज मितीला 1 ते 4 या वर्गात 28 विद्यार्थी शिकत आहेत। गत अनेक वर्षांपासून येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या शिकस्त झालेल्या आहेत। त्यातल्या त्यात मागील महिन्यात तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या शाळेच्या खोल्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे। कुठल्याही क्षणी खोल्या ढासळण्याची शक्यता आहे। दरम्यान या विषयावर जोडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समिती, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बुलढाणा आदी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वीच कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। ओके, मी सुभाष भिका चव्हाण, राहणार धोंगडी, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। आमच्या गावातील शाळा पडल्यासारखी झालेली आहे। आमच्या गावातील लहान लहान मुलं त्या शाळेमध्ये शिकत असतात आणि त्या शाळेकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। त्याचं काम आवश्यक करण्यात यावं, नवीन बांधकाम झालं पाहिजे। त्यात त्रास असा आहे की पावसाचं पाणी वरून पडते, ते सगळं पाणी थांबते फरशीवर, फरशा फुटलेल्या आहे, भिंता क्रॅक झालेल्या आहे, धोकादायक आहे। त्यात मुलं बसण्यायोग्य शाळा नाही ते सध्या।